काय व या पाण्याच्यानं बाई भलं बोल बोल होते. ते चुलखंड आता घरातच मांडा, पण घरी असं ते काय भर एक खोली त्या भलं बाई दमई कोणते. जाऊ दे तिकडे, गॅसवरच करत जाईन. नाही तर इन बिन 2 टिकल्या थापणं. काय बाई त्या 2 टिकल्यासाठी एवढं डांगडो खरं ना. असं वाटते करूही नाही, खाऊही नाही, रांधूही नाही, काहीच नाही. पण मा हे मेलं पोट मुक बसू देते का? भूक तर लागतेच. चाल बाई आता घरातच करतो 2 भाकरी. सर माय चुलखंडी बोल झालं माय होती आणि सारं भादाळे बोले झाले. हे पावसाळ्याचं काही पुरत नाही बाई हे. तसं सारखं पाणी येतही नाही माय. सारं गोल हवा असते तर हवेनं पाणी फिरते निरा. जाऊ दे. नाही तो आज ना स्वयंपाकच करत नाही. जाऊ दे, सोड पिच्छा. आज या माणसाला म्हणतो घ्या पा शेवया गिवया आणतो. हा, गॅसवरच बातच शेवळ्या होतात. आणि दूध आणतो 10 रुपयाचं. आणि दूध आणि शेवळ्याच खातो. जाऊ दे, काय भाकर करत नाही बसत बाई. ते चुलखंड पेटे लोक असते ते भाकर हे होते निरा. पण मग मारे मागून चूल पेटते तर 2 भाकरी होतात. काय माय बाई. आवा आजी मी काय म्हणतो, आज भाकर काय करत नाही, शेवया करतो. कर ना, काही कर. अन काय करू राहिलं तर ती अंदर ये. मग तर बातच म्हणतं मले पोट बोट अकळलं न पाय अकळला. काल हिवाशी बसून राहिली, रात्री पाणी आलं, हिव वाजते दारात. होय अंदर होय. काय करते काय सांगा. काय करायचं गरज नाही. कोणते लेकरं लढून राहिले तुले. एवढी बसली सकवून सकवून तर ती स्वयंपाक आली. काय बोलता का व असं कोण कायले माय बाई, 9:30 10 वाजत आले ना साजरे. म्हटलं आता भाकरी टाकून घेत होती. एखादी शिल्लकची संध्याकाळची टाकत होती माली, मग तुम्हाला देत होती उलसक तिलसक गरम काही करून. पण बिचारा माय चूल सारी बोली झाली व. मग गॅस घे ना, गॅस आहे ना. अरे माय बाई अरे ओ माय बाई, किसना माय राणी. अरे कशी काय रे अचानकच तुम्ही गेले ना आता? अगं आत्या, आम्ही पेरणी करायसाठी थांबलो होतो. आता आम्ही चाललो ना आज, म्हणून मग पप्पांनी गाडी तुझ्या गावाकडनं टाकली. तुझी भेट घ्यायसाठी आलो. माय बाई मा भेटीसाठी आली हो माय. मम्मी आहे का संग? ये बा मंदा ये, पाहिजो पाहिजो माय त्यातून बरोबर येजो. आता ही कोंबडी आज पण आली. येतात त्या शेजारच्या आत्याच्या आहेत ना त्या, येतात त्या. ये ई किती तो चिखल आणि किती ते घाण पाणी. बापरे कशा राहत आहो ताई तुम्ही? अव मंदा ते गावातलं सांडपाणी आहे. आता पाणी आलं ना माय पावसाळ्यात गावात असंच असते. गाटा होते ना माय, तुमच्या शहरासारखे रोड थोडीच आहेत गावात. आ? त्यानं गाटा लय होते म्हणून तर तुला म्हणलं पाय भरतील. ये अंदर ये, हात पाय धुई. हो, त्यांना तर खूप ते गावाचं हे बाई. मला गावात मला असं वाटलं कधी जाते मी मुंबईला आणि कधी नाही. तिकडे तिकडे नुसतं घाण घाण. अहो म्हणता पाय पाय धुणं पाय धुई दाखवते बॅग तोली इकडे. राहू दे बाई, घेते ते. घेवा म्हणता त्या राजनाथ पाणी येतील का माहित नाही काय. पाहुणी नाही का ते कुठची. हो मी घेते ना, मी का पाहुणीन थोडीच आहे. या माठातलं घ्यायचं का? त्याच्यावर झाकण पण नाहीये. अगं मम्मी, ते आंघोळीचंच पाणी आहे वापरायचं. मी मागे होती ना त्याकडे, त्याच्याच्या पाण्याने आंघोळ करायचो आम्ही. घे घे. का रे बाबू, काही फोन नाही काही नाही, एखादा फोन लावा लागत होता. सांग आज निघाला का तू? असं का? मला तर वाटलं तू तू म्हणस मागे की आम्ही चाललो, तर मी म्हणलं गेलास की काय. हो नाही, हिची शाळा लांबली. हिला सुट्ट्या भेटल्या होत्या तर मग थांबलो मग. आता हे गावात पेरणं गिरणं सुरू झालं तर मग काही येणं नाही झालं, काही फोन नाही तुले. म्हटलं आज निघालो तर म्हटलं चला आता पैसा करून जा, भेट घ्या. मग आता गेलं की काल येतो आता दिवाळी लोक, म्हणून आलो इकडून भेटीले. मग काल फोन घेईन, मला माहित होतं आता पाणी याची तू घरीच आहेस. पाहुणे बा, जवळ बुवाची तब्येत चांगली आहे. हो चांगला आहे, ये घरात ये. अरे रात्री पाणी लय आलो ना, त्याच्यानं निरा चिकचिक झालं हे सारं. ये बरं घरात चाल. चाल हो बाई राणी, चाल घरात. बाई पण थंडावा लयच आहे. मस्त थंडावा आला आले का वातावरणात. अरे थांब ना बाबू रे. खाली टाकतो तुले बसेले काही, खालीच बसला. काही नाही टाका लागत. काय बापू, झाले पेरणे गिरणे नाही. हो आमचे झाले बापा. आज रामाचं आहे आमचं पेरणं. ट्रॅक्टर गेला त्याच्या वावरात. आता मला वाटते आज होईल त्याचं. नाही नाही, आज नाही पेरत म्हणे. सकून मले त्या कैलास संघ बोलून राहिला होता म्हणे आज पेरत नाही म्हणे, तिकडे ट्रॅक्टर जात नाही म्हणे बाई. नाल्याले पाणी आलं म्हणे. असं का बोलू लेख. नाल्याला पाणी आलं की मग त्याच्या वावरात ट्रॅक्टर नाही जात. तिकडे बाबू चिचीच्या वावरात ते नाल्याला पाणी आलं की अटकच लागते. तर त्या पोराला म्हणलं बरं मी ते पेर पहिले. हे घरात जोरचं मग पेरलं असतं त्याने. आखर पेरलं लेखानं पहिले. आखरात काय कोई जात आहे ती. सांग आता. मग अटकलं पोरग नाही आता. आता नसतं मागं पडते ना मग. हो मग कैलासले सांगे बाई तो.
ठीक आहे ट्रॅक्टर जात नाही, पाणी आलं, आज नाही जाऊ देत मग पाय होतो असं काही म्हणे तो. माशी काही बोलला नाही, मी काही विचारलं नाही त्याला. म्हणता बस ना मग. खालीच बसू का इथे? नाही नाही, थांब थांब, सोफा आणतो ना, महाराजा सोफा आणतो ना तुला बसायले. बघा कसे बोलतात मला. मग मी भावजाईले महाराजा सोफा आणला तर का कमी आहे काय? माई भावजाई आहेच महाराणी वाणी. तू कोण तिले म्हणणार आहे? बराबर आहे तिचं. थांबू बाई मंदा, थांब मी सतरंजी आणतो तुला. यायलाच तर म्हटलं ना सतरंजी टाकतो. बसला खाली हा. थांब बाई मी सतरंजी आणतो माय तुले. सतरंजीवर बस. बसते मी खालीच. मला काही एवढं हे नाहीये, मी बसते खाली पण बसते मी. तसं इकडे गावाकडे आले तेव्हापासून म्हटलं सतूबाई मला वावरात नेलं होतं म्हटलं, पेरणी करायला उन्हारलं म्हटलं मी ते शेतात काम केलं मी. माय बाई तू गेलती का वावरात? माय बाई गो येऊन जातो मग माय बाई, पिकच पीक आहे. बरकतच बरकत आहे बाई मग भावाले तर. दोघी जणी गेलत्या का मग? उन्हारलं काय लेव मॅटे, खत टाकलं. उन्हारनं तुले काय येते उन्हारता? खत असतं म्हटलं सतूबाई. अर्ध टाकलं ना, अर्ध्याच्यात पोहून आली. दिसली नाही दुपारून जेवल्यावर, पळत आली घरी. अशाच कामाले बाया असल्या की मालकाले जीवच द्यायला लागते. अर्धा दिवस काम करतात लढत पळत आणि अर्धा दिवस पडून जातात. सांगा मालकानं वावरात काय करा, डोकसं घ्यायचीच पाडी. तिला आदत आहे का? सोपलं का तुला तिला वावरात नेलं? बघा बघा सतूताई, चांगलं बोला तुमच्या भावाला. दादा म्हटलं यांनी मला शेतात नेलं, काम करायला लावलं म्हटलं यांनी मला. अरे गड्या तीस ना, त्या पोरीला आदत आहे का? अरे बापू, मग आदत नाही तर आदत पाळा लागेल ना. हा, शेती कशी पाहिजे? हा, आणि त्या मीना वहिनीले का लहानपणापासूनच आदत होती का? का हो सतूबाई, ती नाही जात का? मग त्यांना सवय आहे. आपण पण सवय करायची ना. आ? का फक्त बोलायची सवय करायची आपण? त्यांना सवय आहे तर. नाही मी चालली माझ्याकडे. आत्या महेश शाळेत गेला. अहो बाई तो शाळेत गेलास, तू त्याच्या घरी गेलती का? मला वाटलंच. वाटलं तिकडे पूजाच्याच घरी गेलती का? पूजा आहे घरी, ती नाही गेली शाळेत. नाही मी पूजाच्या घरी नव्हती गेली, महेशच्या घरी गेली होती. तर महेशची मम्मी म्हणते तो शाळेत गेला. ए मम्मी ग, त्या महेशच्या मम्मीनी तुला चहा प्यायला बोलवलं. असं का? तुला विचारलं असेल नाही कोण कोण आलं? हो का? मग म्हणलं असेल मग तो आईला चहा प्यायला धाडून दे. हो म्हण लागत होतं त्या. मी नाही जात बी बरं, पावसाचं सगळं गावात चिखलच चिखल आहेत. मला नाही आवडत चिखलात फिरायला, मी नाही जात. सतूबाई तुम्ही सांगून द्या नाही म्हणून. अहो माय अति अति मला आहे ना पोराच्या घरी. आता तिनं म्हटलं अशी निले आई आली का आता दे धाडून चहा प्यायले. नाही गेले तर साजरा लागते का? जायचं ना उभ्या उभ्या, एका परी चहा नको पिऊ. नाही म्हणा आताच घेतला असं सांगून द्या. पण बोलावलं कोण तर जा. अह मला नाही आवडत आणि ते चहा वगैरे मी घेते नाही, तुम्हाला माहिती आहे ना. मला ऍसिडिटीचा त्रास होता आणि ते गावाकडे ना खूप गोड चहा करतात. दूध नाही टाकत ना काही नाही, नुसतंच चंग पाणी कसंच कसं. बापरे ते मीनाताईच तर एवढा गंदा चहा करते ना, खरं सांगते मला त्याच नाही वाटत त्यांच्या हातचा. मी तर स्वतः करते माझ्यासाठी. मी नाही जात चहा वगैरे प्यायला, काही मला नाही आवडत. ये ये म्हणता ये न, हे पाय न, हे श्यामाचं घर आहे ना. आवा शिला पुन्हा मला का माहिती नाही का? आणि त्यांनी आपल्याला बोलवले आणि त्या कुठं गेल्यात हे बघा. लवकर चलायचं, आम्हाला जायचंय. हो ना व, तिनं बोलावलं एवढ्या आहे ना. शिला व शिला शिला काय करू राहिली व? आले ना पाहुणे? आलं का? या या बसा बसा. या ना मामी बसा ना. मला माय बाई राणी दिसली, मन मी तिला विचारलं, मी तिलाच म्हटलं मग धाडच तो आईले मम्मीले चहा प्यायले. या ना. हो तिने सांगितलं मला, पण मी चहा वगैरे घेत नाही. तुम्ही बोलवलं म्हणून आली. चहा नाही तर दूध घ्या, आमच्या घरी दूध आहे ना, म्हैस आहे ना दोपटी, दूध आहे साजरं. दूध करू का मग? बसा ना या ना. नाही 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 मला वेळ नाही, आम्ही निघणारच आहे. पण आता बाई म्हणत होते की चल चल बोलवलं म्हणून आली. तुम्ही एवढ्या यानं बोलवलं तर चला थँक्यू. येते मी. आता माय बाई आव नाही बोलावलं तर मग चहा नाही तर सब सुपारी तर घ्या, बसा ना. का बसू नाही का तुम्हाला आमच्या घरी? नाही मला ना गावात आवडतच नाही, खूप चिकचिक चिकचिक वातावरण असतं. तुमचं घर तसं पॉश आहे,
पण नकोच मला ना एकदम ते असं हेच झालंय ते गावातलं वातावरण माझं डोकंच दुखायला लागलं असं वाटतं आता कधी जाते मी मुंबईला आणि कधी नाही आमची लाईफस्टाईल वेगळी आहे ना हो, गावाकडे सगळं वेगळंच हं. तसं तुमचं छान आहे हं, घर पण तुम्ही काही एवढं मेंटेन नाही ठेवत का स्वतःला अहो वावरात जा लागते घरचं करायला लागते आणि कायचं मेंटेन हो एवढी मोठी जमीन पाहिजे ना माई सुनी जाते ना वावरात मा दोन्ही सुना जातात वावरात त्याचं हित तेले लागलं माय बाई मस्त वावरात जातात नवऱ्या संग कामं करतात साजऱ्या हिताच्या आहेत मा सुना हे बाय जाय कॉफी कर कॉफी कॉफी येशील ना आता घरी ते कॉफी घेते हो कॉफी आहे माझ्या घरी करतो ना त्या बाईला पटले पाहिजे ना आपल्या घरचं त्याच लाईफस्टाईल न्यार आहे ना बंदा ये ना बस अंदर सोफा टाकेलाय ना सोफा आहे दिवाण आहे पाय ना अंदर तुला का पाहिलं नाही का माशामाचं घर पाहिलं ना मी खूपदा बघितलं पण आता कशाला नेहमी नेहमी त्यांना सांगा काही बनवू नका मला काहीच घ्यायचं नाही तसंही माझा ना वेट लॉस चालू होता आणि कसलं काय इकडे तर काय नुसतं नुसतं सगळं बिघडलं माझं लवकर जायचंय ना मला तुम्हाला माहिती आहे ना किती लांबचा प्रवास आहे आमचा अहो ताई काही करू नका मला जायची घाई आहे चला औषध होते आता बाय कशी आहे बिन माणूस किची अहो थांब ना ते बाई अंदर करायला गेली ना काफी करून राहिली ना तुझ्यासाठी नो थँक्स मला काहीच नको कशी आहे हो हे बिन माणूस किची अहो कोणाच्या घरी चहा प्यायला आली तर कमीत कमी बसाव तर खरी अहो ढुंगण तर टेको सोप सुपारी तर खाय भल्ली बाई मंदा आहे निरास बिन माणूस किची हाय बाई निरा आता बाई कशी आहे हो बाई मी दूध गरम करायला ठेवला गेली माय बाई जा मीच घेतो पिऊन पाहुण्या कोण आल्या होत्या वरती सतू आत्या पाहिजे घरी माहितीचा भाऊन भाऊज लाय ना भाऊ होता ना मुंबईवाला माशी बोललास ना असं का हो हो मा ध्यान नाही बाई पण ती मागल मेठ्या पाहिली मग ते भाऊजच होती वाटते मग ते हो माहिती ड्रेस घालून आली माहिती फराक शहरातली आहे ना आता मुंबईत राहते ना माई बाई आता आपल्या इकडच्या ड्रेस घालतात तर मुंबईवाला ना फ्रॉक घातले म्हणून काय नवई त्याच्यात हो बाई बाई माई भाऊजही बाई आता 6 महिन्यांनी झाले लग्न आले माय बाई ते गाऊन आणि ते ड्रेस आणि तेच असते माहितीच कोणी साडीत दिसत नाही गेल्या परत आता गेलती ना माय मी हा तो आता एका दिवसासाठी गेली पाहुणी तिची बहीण जवई लय पाहुणे बोलायला माहिती ना अधिक महिन्याने लय जोडपे जमा केले ते जेवेले त्याही दिवशी गाऊनवरच म्हटलं मॅ म्हटलं बाई मग शेवटी स्वयंपाक पाणी झालं सगळं झालं जेवण खावणं सारे झालं आणि हातात द्यायच्या वेळी ते गाऊनच हा म्हणलं तिले म्हणलं काय व म्हटलं वहिनी आता तर घाला म्हटलं साडी म्हणे मला काम सुचत नाहीत साडी घातली की मला काम सुचत नाहीत म्हटलं मग आता कोणतं काम करून राहिल्या झालं ना सारे काम आता घाला ना म्हटलं जरसं बरं वाटते तुम्ही सांगा आता बाई माघारचा बा होता नंदाच्या देखत साजरं लागते का काही करते ना बाई माई भाऊज तुलाच आहे बाई आता आमचे का लग्न झालेच नाहीत का आता आम्ही का निराळी माय बाई गाऊनच घातले का आम्हाला कशी कामं सुचले आजकालच्या पोरी भल्या नाटकं करतात बरं बाई बरं घालतात तर घालतात जाऊ दे माय आता तर माय मग आता बाई सतूबाईची भाऊज आहे तर माय मला ते डरच पिवळा पिवळा फ्रॉक होता माय असं घाले आणि खाली माय बाई ते अंगाले चिटकेल ते खालचं काय धड दिसते माहिती जाऊ दे ना माय बाई घालतात आजकालच्या पोरी आता माई सून घालते बाई मी काही म्हणत नाही बाई घाला आता माई एक पोरगी घालते एका पोरीच्या घरी नाही चालत एक घालते मग ज्याच्या घरी चालते तो घालते ज्याच्या घरी नाही चालत तर मग खाट्यावर आपल्याला काय करावं लागते मापोराले तर काहीच फरक नाही पडत घाल का नको घालू काही घाल मग पोरग काही म्हणत नाही ना आपण कुठे फुटाने फडतो माय ना आपलं ऐकतेस कुठे ते स्पष्ट सांगते ह्यांनी आणलं आणलं तर घाल माय त्यांनी मी नसतो म्हणत बाई काही मी डोक्याला लावते नसतो मी म्हणतही नाही सांगतही नाही काहीच नाही जाय माय घाल काय घालायचं आहे ते आणि तो आल्या गोष्टी सून येलो पाहिजे सकाळी सून आली की तो पोराच्या वेळेस तर तो सून तर माय बाई पॅन्ट शर्ट घालून येते का काय सांगा काळ बदलते ना माहिती लोक आता असं गोट नाही घेत माय पोरी मग अजून तर माहिती पोराला तर 5-6 वर्ष टाइम आहे अजून साजरं नाही मग माहिती केल्यावर नाही करत मा पोरग सेटल झाल्यावर करीन बाई मा पोरग नोकरीवर लागल्याशिवाय लग्न नाही करत म्हणते हे घर बांधतो म्हणते या घरात नाही आणत म्हणते मा बायकोले स्पष्ट म्हणते तू राहिली म्हणते आई या मातीच्या घरात मा बायकोला नाही ठेवणार म्हणते मी घर बांधीन म्हणते मग लग्न करीन नाही बाई चांगलं आहे ना मग बरं आहे ना झालं गेलं आयुष्य मातीच्या घरात आता आपलं नशीबच होतं माहिती आपण काही नवऱ्याच्या डोक्यात नसलो नाही माय बाई घर बांधा का काही जे आहे तिच्यात संसार केला फटका तुटका गेला का म्हणलं असं तू बाई पाहुण्या गेला का हो पाहुणी माय माय भाऊज होती ना मा भाऊ होता भाची मा भाऊ भाऊज मा भेटीला आलते मुंबईला गेले ते
मग जाता जाता मग भावाला वाटलं बाईची भेट घेऊन जा म्हणून आलता. काय हो माय 2 घंटे तर नाही राहिला. ती 2 घंटे यानं नाही तर जातो आम्ही निघतो आम्ही. तिकडे झाले उशीर होते ना माय त्याला मग काल जवळ आहे माय बाई. तरी मा भाऊ टाइमात टाइम काढून भेटीला आला म्हटलं मला. भाऊजई होती ना माय फराकवर का तुमची भाषी होती ते. माय भाची होती ना तुला भाची ओळखवालीशी ना लाईनी आहे माय भाषी उलशिक. भाऊजई ओळखवालीशी हो माय भाऊजई घालते बाई फ्रॉक घालते. स्टँडर्ड आहे ते काय आपल्यासारखी वळानी नाही. माहित आता का राग का आली उद्या नाही ते माहिती तसं थोडी म्हटलं. मग कसंच म्हणूच नको ना काही. माय भाऊजई का तुला मागेला आली का. मोठे लोक आहेत ते. मा भाऊ लाख रुपये महिना कमावते. नाही भाऊजी लय मोठे लोकांची आहे. माणूस किती आहे म्हणलं असं नको म्हणू की ते राहते लय स्टँडर्ड म्हणून माणूस किती नाही. माणूस किती आहे म्हणलं. बायाला काय धंदे असतात काय सांगा. कोणाच्या घरी पाहुणा आला ते तोंड घालून पाहुणं पाहिनं कोण आहे नावं ठेवणं. माय भाऊ भाऊजे येतात तरी मा घरी